एका जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते. ससा खूप वेगाने धावत असे. त्याला आपल्या वेगाचा खूप अभिमान होता. तो नेहमी कासवाची चेष्टा करायचा. एके दिवशी ससा हसत म्हणाला, "अरे कासवा, तू इतका हळू चालतोस. माझ्यासोबत शर्यत लावशील का?" कासव शांतपणे म्हणाले, "हो, लावीन ना." जंगलातील सगळे प्राणी शर्यत पाहायला जमले. कोल्ह्याने शर्यत सुरू केली. 1, 2, 3, सुरू. ससा वाऱ्यासारखा धावू लागला. कासव मात्र हळूहळू चालत राहिले. थोड्या वेळाने ससा मागे वळून पाहतो तर कासव खूप दूर होते. ससा हसला आणि म्हणाला, "हे कासव तर खूप मागे आहे. थोडी झोप घेतो." तो एका मोठ्या झाडाखाली झोपला. कासव मात्र थांबले नाही. ते हळूहळू पण सतत चालत राहिले. बराच वेळ गेला. कासव सशाजवळून पुढे गेले आणि फिनिश लाईनजवळ पोहोचले. इतक्यात ससा जागा झाला. तो घाबरून जोरात धावू लागला. पण उशीर झाला होता. कासवाने फिनिश लाईन पार केली होती. सगळे प्राणी आनंदाने टाळ्या वाजवू लागले. ससा लाजला आणि म्हणाला, "मी माझ्या आळशीपणामुळे हरलो." या गोष्टीतून बोध असा आहे, हळूहळू पण सतत मेहनत करणारा शेवटी नक्की जिंकतो.